भेटलेला आहे. तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत त्यांनी हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कधीपासून वापरायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे केळी बिघडल्यानंतर वापरायला सुरुवात केली पाहिजे, लागण केल्या 8-15 दिवसांनी केली पाहिजे, का ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहतील त्या दिवसापासून केली पाहिजे, का आपले असेच व्हिडिओ वर्षानुवर्ष पाहत राहिलं पाहिजे? याची ती सुरुवातपासूनच पाहिजे. कंद लागवड किंवा रोप लागवड केल्यानंतर याची सुरुवात झाली पाहिजे. हा, आणि सुरुवातपासून जर असेल तर हा केळीचा बाग म्हणजे बागच जमेल. हा, आता बुंदा मापला किती भरला बरं? 32, काही 30, काही 31, हा, 33. 33. ही लागणीपासून केळीच वय किती आपल्या? आता ह्या 27 तारखेला 3 महिने 7 महिन्याची होईल. ते 27 तारखेला 7 महिन्याची होईल. 7 महिन्याची होती. हो. मग हितनं अगोदर पण तुम्ही केळी करायचा, बरोबर आहे की नाही? ह्या साईडला थोडंसं तुम्ही हितनं अगोदर पण केळी करायचा. मग इतक्या कमी वेळेमध्ये असा बुंदा होणं, ही पाला खालचा हिरवा राहणं, न बांधता केळी एकदम पाल्यात डिस्टन्स पडत केळीची एकदम जोमात वाढ होणं, असं घडायचं का एकदम सहज? कधीच घडलं नाही, कधीच नाही, कधीच घडलं नाही. कधीच घडलं नाही. आणि हे पानच राहत नव्हते ना, हे पूर्ण मनानेच पानं करपे. वाळून जायचे. मनानेच करपे. हा, आज मी माझ्या शेजारचे जे बाग आहेत ना आता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात करपा आहे. आणि आपण करप्यासाठी काय फवारलं? काहीच नाही, फक्त रोअर आणि ग्रोथरच आपण वापरलेलं आहे. खालनं आणि वरनं स्प्रे लहान असताना. लहान असताना. आता तर स्प्रे पण नाहीत, नाही, फक्त खालनं डोस गेलेत. खालून डोस फक्त आपण आणि ते बी 2 गेलेत, 10 नाहीत. 10 नाही, फक्त 2 आहेत. म्हणजे आपले दोघांचं खरं आहे का नाही? हो, अगदी 100% हा? ना. म्हणजे असं आहे का बघा, आज मार्केटमध्ये कुठलीही कंपनी असू द्या, कुणी मार्गदर्शक असू द्या, जर रिझल्ट भेटला की ती आवाची सवा बोलतात. आपला शब्द आहे का तसा गोगरे सरांचा पहिल्यापासून? नाही नाही. मग विषय असा आहे की बघा, तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन जर असे प्लॉट येत असतील तर जे काही आपले केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, मला काय म्हणायचे, मार्केटमधून आपण प्रत्येक जण जे लागतं, जी गरज आहे, वॉटर सोलेबल, दाणेदार, भेसळ जे काय आहे ते प्रत्येक जण आपण टाकतोय आणि ते टाकावं लागतं. त्याला कोणी म्हणणार नाही हे टाकावं लागणार नाही. पण त्या आहे ह्या शेड्यूलमध्ये, आहे ह्या पद्धतीमध्ये जर वापरा बायोरेनिकची पद्धत जर ऍड केली आणि जर असे बुंदे मोठे होत असतील, करपे येत नसन, झाडाची एकदम सुदृढ पद्धतीने वाढ होत असन, झाड सशक्त वाटत असन, अन्नद्रव्याने तृप्त वाटत असन, केळीत आल्यानंतर करमत असन, तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिककडं वळलं पाहिजे का हे व्हिडिओ पाहत राहिलं पाहिजे? नाही, वळलंच पाहिजे, वळलंच पाहिजे. कारण आपल्याला दिसून आंधळं ऐकून बहिरं, जर आपल्याला काही गोष्टी अशा दिसत आहेत, आपल्याला कुठतरी पाहायला भेटतात, बरं आपण पहिल्या अवस्था, दुसऱ्या अवस्था त्या कॉम्प्युटरवाल्याकडं जाऊन जोडून ते एडिटिंग करायला लावतो की बाबा आपल्या शेतकऱ्यांना एक विश्वास भेटावा. कारण आज विषय काय झालाय की आम्ही असन किंवा मार्केटमधले कुणीही असन, आज कुठतरी झाडं चांगली बघणं आणि तिथं जाऊन व्हिडिओ काढणं ही एक पद्धत झाली. पण आपण ह्या पद्धतीला थोडंसं डायवर्ट केलंय. कसं केलंय की आपण येण्या अगोदर तुमची मुलाखत आहे आपल्याकडे, हो आहे ना, आणि आल्यानंतर दुसरी अवस्थेला ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे व्हिजिटला येतोय, मग 2 महिन्यांनी येऊ, 2.5 महिन्यांनी येऊ किंवा 1.5 महिन्यांनी येऊ, तर त्याच्यानंतर आम्ही तुमची दुसरी मुलाखत घेतोय. मुलाखत घेण्यापाठीमागचा उद्देश आहे की हा प्लॉट जर तुमच्या मनासारखा नाही आला, बरोबर आला, आणि आम्ही जरी तुम्हाला म्हणलं चला प्लॉटवर, आणि जरी तुम्ही आले तरी तुम्ही असं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश देऊ शकता? हो बिलकुल. नाही नाही नाही, न रिझल्ट आता देऊ शकता ना? काय नाही नाही, कसं काय देणार? बरोबर आहे का नाही? रिझल्ट मिळाला म्हणून मी किती वेळा कॉल केले? आतापर्यंत 8-10 फोन झाले असतील तुमचे त्यांना झालेत? हो ना, माझे झाले. त्यांनी नाही तुम्हाला फोन केला, येऊ काय साहेब, येऊ काय, आलाय काय रिझल्ट आला? मी त्यांना बोलवलं तुम्ही या मध्ये एकदा भेट द्याच. सगळ्यात महत्वाचं की साहेबांनी आपले व्हिडिओ बघून जसं आपण बुंदे मोजतो तसे स्वतःच बुंदे मोजले. हा, मी स्वतः बुंदे मोजून साहेबांना. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव, गाव, पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव भगवान सिंग पाटील, मुक्काम पोस्ट केळगाव, तालुका पडगाव, जिल्हा जळगाव. ओके. तर आपण ह्या केळीसाठी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे आजपासून पुढे. आपली झाडं किती सगळी? 3200 झाड. 3200. आणि लागण तारीख किती आहे? 27 ऑगस्ट 2024. बरोबर. आणि आजची तारीख किती आहे? आजची तारीख 10/12/2024. बरोबर. तर आपण इथून पुढे ह्या केळीसाठी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपल्या ह्या शेड्यूलमध्ये ॲड करणार आहे. हो. तर त्या केळीत काय काय बदल व्हावं अशी आपली वैयक्तिक अपेक्षा आहे? बघा, म्हणजे तिची वाढ बी झाली पाहिजे आणि अंतर पानांमध्ये बी अंतर आलं पाहिजे आणि खोडाचा बुंदाही जाड झाला पाहिजे. बरोबर. तर काय
आपण काय केलंय लोकेशनासाठी बांधापासून एक झाड इथून आणि 3 नंबर झाडापासून तुम्ही टीच्या समोर एकदम उभा आहे आणि आपल्या पाठीमागे एक लिंबाचं झाड आहे. आता रात्रीची वेळ आहे, काही कॅमेराची काय दिसेल आपलं काय काम आहे, लोकेशन हलवायचं नाही अजिबात. ह्याच ठिकाणी आपण पाहणार आहे येणाऱ्या दिवसाला जी काय ही आपल्या पाठीमाग लिंबाचं झाड आहे. आता अंधारात दिसते ती बॅटरी जी काय आहे ते आहे आणि ह्याच ठिकाणी आपण पाहणार आहे जी काय काय बदल होते. तर तुम्हाला ही माहिती कुठून पोचली बरोबर? मी युट्यूबला मी पाहिली. बरोबर आहे. युट्यूबला मी ते नेहमी पाहतो ना, त्याच्यात मी वापरा बाय ऑर्गॅनिक मला माहिती मिळाली आणि मी तो तुमचा तो व्हिडिओ तिथं पाहिला मी. बरोबर आहे. आता व्हिडिओ पाहून तुम्ही आपल्याला कॉलला किती दिवस झाले चालू आहे आपलं? 1 महिन्यापासून चालू आहे. बरोबर आहे. 1 महिना झालं आणि आपण आज इथं हजर आहे का टायमिंगला. तर 1 महिना झालं तर आपण तरी बी रात्रच झाली आता इथं यायला. म्हणजे आपण वेळ वाया घालीत नाही, पण वेळच पुरत नाही आपल्याला. म्हणजे ह्या प्रोडक्ट कंपनीने असं बनवलंय की ह्याच्यात खूप भयान ताकद आहे. आपलं काय काम आहे, जसं आहे तसं दावायचं. म्हणजे ह्यात काय बदल करायचा नाही, कंपनीने त्यात भरपूर ताकद दिली, तीच ताकद पुढे दावायची जसं आहे तसं. तर आता आपण जर बघितलं का नाही तर ह्या केळीचा बऱ्यापैकी गच्च धरलेला आहे इथं. बरोबर आहे का नाही? आणि हाईट पोगाची माझ्या कमरेला लागतो, थोडासा तुम्ही असा हातीला लागतो. अशा पद्धतीची केळी आहे आपली सगळी. तर तुम्ही जे वापरा ऑर्गॅनिकचा निर्णय धाडसी घेतलाय, धडाकेबाजा रिझल्ट येतो का ते येणाऱ्या दिवसाला आपण पाहूया. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. श्री भगवान हरसिंग पाटील, मुक्काम पोस्ट खेडगाव, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. आपण ह्या प्लॉटची 10 डिसेंबर 2024 ला पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती, बरोबर. रात्रीची. बरोबर आहे. नाही तुम्ही हरभऱ्याला बी मार्गदर्शन घेतलं, केळीला बी घेतलं, अगदी बरंच काय बिल झालं 34,000 काहीतरी, 35,000 बिल. जी काय झालं ते मुद्दाम उल्लेख करतोय मी. आणि अगदी आपण ही केळी आपली किती आहे? 3200 आहे ती. 3,000 झाडाचा आपण थोडक्यात तुम्हाला 2 महिन्याचे डोस दिले, बरोबर आहे नाही? तर ज्या वेळेस हिथं आपण आलतो, अगदी 3ऱ्या का 4थ्या रांगेत जे आहे ती व्हिडिओमध्ये असन, आपण थोडंसं आतमध्ये उभा राहून घुगरे सरांनी तुमची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. अगदी इथं खाली टी वगैरे, पाठीमागं लिंबू वगैरे, अगदी आपण फ्लॅश लावून मुद्दाम रात्रीच आपण ती काढलं का तर आलं तर नुसतं मार्गदर्शन त्या कागदावरती लिहून देण्यापासून आपण व्हिजिट दिली का नाही हे जे आपल्याकडे प्रत्येक वेळेस पुरावे असतात. कारण ती वापरा बायोनिकची एक खासियत आहे, दिवस असो किंवा रात्र असो शेतकऱ्याला भेटलेले काही पुरावे पाहिजेत. बरोबर. आणि त्या पद्धतीने आपण ते केलं. तर आजची तारीख काय आपली? आजची 19 18 18/3/2025. 18 मार्च 2025 आहे. म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन 3 महिने आणि 8 दिवस झाले. 2 महिन्याचे डोस वापरून आपला 3रा डोस आता टायमिंग आलेला आहे, बरोबर आहे ना? म्हणजे कालच्या आपल्या 10 तारखेला जायला पाहिजे 10 मार्चला. हा, तर आता आपण 8 दिवस आणखी पुढे. पण मला काय म्हणायचं, तुम्ही जे मार्गदर्शन हे वापरले, आपण लोकेशनला उभा आहे, आपले जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत की जे अशा आज अवस्थेमध्ये आहेत, अनुभवी आहेत, जुने नवीन आहेत, केळीला भरपूर काही खर्च करतात, खतं सगळे वॉटर सोलेबल पाणी टायमिंगला देऊन, ज्यांची काही केळी उचलत नाही, वय खाती आणि रानं पण पहिल्यासारखी ताकदीची राहिलेली नाहीत, हे अशा काही शेतकऱ्यांना जाणीव आहे. अशा शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश ह्या अनुभवाला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल? प्रत्येक शेतकऱ्याने बायो ऑर्गॅनिक हे वापरलेच पाहिजे. वापरा बायोऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. कंपनी मोठी करण्यासाठी का शेतकरी मोठा करण्यासाठी? नाही, शेतकरी मोठा करण्यासाठी बायो ऑर्गॅनिकचा वापरा बायो ऑर्गॅनिकचा वापर केलाच पाहिजे. हां, कारण आज विषय कसा आहे की आपण आज मार्केटमध्ये कुठल्या पण आपण टीव्हीला जाहिराती पाहतो, ज्या जाहिराती पाहतो त्या जाहिरातीत जे जाहिरात करणार आहेत ते सुद्धा ती वस्तू वापरत नाहीत बरं का? नाही ना, जाहिरात करणारे स्वतः वापरत नाही ते. हा, आणि अशा जाहिराती चाललेल्या आहेत आणि त्या जाहिरातीवर विश्वास ठेवून आपण मग आता बोलायसारखं देवा भरपूर आहे, मग साबण असन शॅम्पू असन आपण बरंच काय वापरतो, अगदी घरात वापरतो. आज आपण शेतकऱ्यांसाठी बांधावरती उन्हाळ्याच्या तडाख्यात उभा राहून रात्रीचं बी येऊन पूर्वावस्था काढून दुसरी अवस्था काढून तुमचं मनोगत अधिक आपल्या दोघांबरोबर ही बोलतंय, बरोबर आहे. ह्याच्या साक्षीने आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा प्रयत्न करतोय. काय चुकीचं करतोय आपण? काही नाही, अगदी योग्य. आणि ऑर्गॅनिकवर काम करतोय, केमिकलवर नाही. मग ऑर्गॅनिकवर जर काम करत असेल, पिकं जर ऑर्गॅनिकला स्वीकारित असतील, आज पिकं जर बोलत असतील आणि हे सगळं प्रचिती आपण जर आपल्या शेतकरी मित्रांना देत असताना तुम्ही पण पाहत असताना आणि तुमचे पण प्लॉट, तुमचे पण केळी असन, तुमची केळी लावलेली वय खाल्लेली असन,
गच्च धरलेला असन, अगदी टेम्परेचरने बळी जात असन, मर वाढत असन, अगदी तुम्हाला व्हायरस वगैरे बरंच काय समस्या तुम्हाला जाणवतात आणि तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला वाटतंय की बघूनी काही होत नाही. बघूनी असं होतं की आपलं सगळी झालेली तारांबळ आपल्या शेजारी मित्रमंडळी जग बघतं आणि ती एकच सल्ला देतात, कशाला ठेवली, मोडून टाकायची. कशाला ठेवली, मोडून टाका. खर्च केलाय आपण, सल्ला देतात दुसरे सल्ला देणारे दुसरे असतात. हा, आणि नुकसान प्रत्यक्ष शेतकऱ्याचं त्या ठिकाणी. हा, मग ह्या वापरा बायोरेनिकनी इतका खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी पाहिजे तशी ते करताय. तुमच्या पद्धतीत फक्त वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड केलं की जी मिळणारे रिझल्ट आहेत ते हित आहेत. आणि हे आज आपल्या बरोबर बोलतंय, हे बोलतंय, ह्याला साक्षी धरून जर आपण मान्य करीत नसन तर मला वाटतंय भविष्यात आपण कोणाला सुधरू शकतो का नाही ह्याच्यावर मी काहीच बोलत नाही. बरोबर आहे ना. आपण काय म्हणतो की हा रोड कुठं जातोय, आपण सहज सांगतो हा रोड कुठं जातोय आणि आपल्याला त्याच दिशेने जायचं, मग आपण त्याच रोडने गेलं पाहिजे का आपण असं म्हणलं पाहिजे साहेब मला जरा ते अवघडच वाटतंय ह्या रोडने जायला. नाही, असं कसं काय चालेल, असं नाही चालणार. नाही. आपल्याला ज्या दिशेने जायचे त्या दिशेचा आपल्याला करता जर रोड दावत असेल, आज आपण काय करतोय, दिशा देतोय. दिशा आणि दशा, आशा आणि गैराशा, हे शब्दांचे जसे कोड आहे ना, तसं ज्या वेळेस कष्ट करून आपण जर आपलं पीक उचलत नसन तर आपण हरल्यात जामाय. आणि ह्या वापरा बायोरेनिकचं एकच म्हणणं आहे की माझा कष्टकरी शेतकरी जो आहे त्याला आम्ही कसल्याही परिस्थितीत हरवून देणार नाही. फक्त त्याचा एक कॉल पाहिजे आमच्या मार्गदर्शकाला की माझं प्लॉट येऊन पहा आणि अर्ध्यात नाही पहा. जर तुमची पुढं काहीतरी करायची तयारी असेल तरच पहा म्हणून त्यांना बोलून घ्या. नाही तर बराच वेळा असा विषय होतो, आम्ही हे व्हिडिओच्या स्वरूपातून तुम्हाला एक दिशा द्यायचा प्रयत्न करतो तर तुम्ही आमची अशी दशा करता. मी आज उघड करतो, साहेब आमचा प्लॉट बघा येतात, आमचा प्लॉट बघा येतात. मी म्हणतो तुमचा प्लॉट आम्ही बघा येऊ, पण तुमची पुढची तयारी काय पाहिजे, त्याला जी काय 2 रुपये खर्च आहे येणार आहे, आम्ही शेड्यूल देणार आहे, ती तुमची वापरण्याची घेण्याची तयारी पाहिजे. नाही तुम्ही काय म्हणणार, व्हिडिओ बघितला का राव तुमचं, त्या व्हिडिओमध्ये लय भारी बोलतात, प्लॉट बघाय फोन केला की येतात, मग आमचा प्लॉट बघा एक. तुमचा प्लॉट प्रॉब्लेममध्ये असेल, तुम्हाला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरावं असं वाटत असेल तर 100% तुम्ही वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शकांना बोलून घ्या. एकही रुपया व्हिजिट चार्ज न घेता तुमच्यापर्यंत येऊन तुमचा प्लॉट पाहणी करून तुम्हाला शेड्यूल लिहून देतील. एकही रुपया चार्ज घेत नाहीत. म्हणजे हे जे मार्गदर्शक आहेत हे कंपनीचे एम्प्लॉय आहेत. कंपनी तुमच्यापर्यंत येण्यासाठी कंपनी पगार आम्हाला करते आणि तुम्हाला साधी फक्त एक कॉल करून तुमच्या बांधापर्यंत बोलून घेऊन तुम्हाला तुमच्या पिकाचं शेड्यूल घ्यायचं आहे आणि परत पण ते मार्गदर्शक तुमच्या बांधावरती येऊन प्लॉटमध्ये झालेले बदल दावून देतात. तर मला वाटतं ह्याच्यासारखा विश्वास आज मार्केटमध्ये कोण देत असेल तर आनंदाची गोष्ट आहे बाबा. पण मला तर नाही वाटत की इतक्या जबरदस्त अगदी प्रामाणिकपणे आपल्या शेतकऱ्यांसाठी आज कोण उभा राहते. आज मला काय म्हणायचं, किस्सा भराय सगळी मोकळीत, फक्त जबाबदारी घ्याय कोण मोकळं नाही. बोलाय बिलाय पोपटावाने बोलत आहेत, फक्त बोललेला शब्द तोलायला तयार नाही. आणि बोलणं तोलणं ज्याला जमलं त्याला आपली माणसं कुठं ठेवतात ते आपल्याच माणसांना माहिती. बरोबर आहे नाही. तर तुम्ही हे मार्गदर्शन आमचं वापरा बायोरेनिकचं घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहे. हो बिलकुल, ओके, 100% समाधानी. तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळेस आमचा संदेश द्या, तुमचा जो काय असेल तो अनुभवाचा. कारण हे केळी क्षेत्रातले जे आपले जळगाव साईडचे जे शेतकरी आहेत, आपण आतमध्ये बुंदा मुफून दावलाय. साहेब आपण काय करू, थोडस बुंद मापून घेऊ आतमधलं. या कॅमेरा जवळ सोडा, 30 इंचाच्या पुढे आपण घेतले 30 इंचाच्या पुढे, म्हणजे 31 इंचाला कमी, 30 इंच का असा 30 इंच, 31 इंचाला 3 इंच कमी, 30 इंचच असू द्या. आणि जरी आपण बघितलं का नाही साळुंखे साहेब, 1-2 बुंद मोजा, अजून जाऊ दे, पुढचा मोजा ही मापून बघूया बरं. म्हणजे सरासरी काढू आपण. 30 इंच बरोबर. हा 33 इंचाचा, 33 इंच होते 33 झाले. तुम्हाला 32-33 होय, बरोबर ती मोजून घ्या. तिकडे त्याचा फोटो काढा एक. लय 33 इंचाचा बुंद आहे. कॅमेरा करेक्ट चला. चालूच आहे. 33 इंचाचा बुंद आहे. आपण ही एक बघू आपण.
एक गो कसे ठीक आहे ना जरा. खाली जरा ती. बरोबर पिल्याच्या तिकडे अलीकडे या, हा. 32 इंच आहे बघा साहेब, इकडून या. मी मोजलेले मी मोजून त्यांना टाकला तर मी होय. ते मला आठवण पडली म्हणजे तुम्हाला पुन्हा मोजण्याची हा, हा. पण मी 32 इंच मी स्वतः टेप आणला 31 32 33 इंचाचा बुंद हायत मी ते युट्यूबला तुमचं वाचायचं म्हणून त्याच्या पद्धतीमध्ये आपण बंद मोजून घेतला पाहिजे. नाही आपण जर बघितलं ना आतमध्ये सर थोडासा कॅमेरा बघा बघा बरं का पाला बघा खालच्या पाल्यापासून वरपर्यंत कसली काळुगी जोरात आहे एकदम बघा बरं का बघा ही. सगळं पाला एकदम काळा भांगार आहे, एक सुद्धा पाला ह्यातला गेला ना एकदम खालचा काय गेला नाही आणि पानांच्या मध्ये आता जे अंतर आहे जनरली बघितलं का की जर पाला फाकला तर ही पिवळा पडतो बरं का? पिवळा पडतो. तरी सुद्धा हे अन्नद्रव्याचं स्टोरेज आहे अजून. स्टोरेज आहे हा. म्हणजे अजून ताकद येते यात. तुमची कंदाची लागेल ना? ना कंदाची अशी लागेल येते का आपली कंदाची दरवेळेस मी आता यावर्षी 3-4 वर्षापासून मी बंद केलं तर आता यावर्षी आता रस्ता झाला मी तो सुरुवात केली. माझी केळी जायची. त्या कंदाचं आणि आताच्या कंदाचं काय फरक असतो? भरपूर फरक आहे. भरपूर जमीन आसमानचा फरक. जमीनच म्हणतात म्हणजे ह्याच्याकडून आणि असं काय नाही आपण जर बघितलं ना कॅमेरा असा सगळा फिरवून घेतला ना आतमध्ये सगळं सारखं बुंद दिसतात आणि बरोबर आहे का? कमी आधी काहीच दिसणार नाही. पाला फाकला तरी सगळं पिवळा सारखं पडणार दिसतंय. नाही. पाला साईडला आला तरी. बघा सर तिकडे बघा ते सोलापूर जिल्ह्यात जमिनीत हात घातल्यावर काय भुसभुशीत जात नाही, तिथं वापरला जिथं बी वापरला जाईल ना तिकडे बघा हे हातमध्ये काय ट्रॅक्टरचा फळाचा नागूर नाही आपला, तिकडे हात बागकात चाललाय हे बघा. म्हणजे काय सोलापूर जिल्ह्यातच अशी माती असं नाही जिथं पण वापरा बायोऑर्गॅनिक वापरणार नाही कुठलं पण शेतकरी तर हे बघा मुळे कशा वाजत आहेत हे बघा ताट ताट आहे का एकदम हे बघा मुळी. असा चहा आणि हे बघा. सारखी माती झाली हे बघा हे बघा मुळी हे बघा गोगरेचं डबी लावली का? हे का कस काय मुळी मुळी हे पांढऱ्या बघा मुळी इथं जबरदस्त ऍक्टिव्ह. हे बघा तिकडच्या झाडाची मुळी हे बघा. तिकडून गेल्या हे बघा मुळी हे बघा इकडे बघा मुळी हे बघा. पांढऱ्या मुळी. नाही, ही एक ही मुळी ना मुळी हे बघा मुळी का नाही अहो, मुळी चालू आहे म्हणून ही वर दिसते ना असं म्हणजे मुळी एकदम एक नंबर चालू आहे आणि जमीन भुसभुशीत आहे. लय भुसभुशीत आहे जमीन. तुम्हाला रात्रीचं मार्गदर्शन घेताना जरा थोडस वाटलं असं ना आपण रातचं घेतोय आतापर्यंत असं काहीच केलं नाही का? आपल्याला वेळच नव्हती त्यावेळेस. नाही वेळ तर आता बी नाही तेव्हा बी नव्हती ती नाही पण एक मनात शंका येते. त्यावेळेस म्हटलं होतं की जर सकाळ आपण ह्या प्लॉटसाठी बाहेर साईडने आपण तिथं गेल्यानंतर आपण एक पूर्वावस्था जिथं काढली होती तिथं आता बी व्हिडिओ काढणार आहे लिंब वगैरे पाठीमागचं जे लोकेशन आहे ते अगदी आपण रात्रीचा व्हिडिओ फोटो काढलेले आहेत. हो तर 10 डिसेंबर 2024 आपण पूर्वावस्थेची शूटिंग काढली होती. बरोबर. आज तारीख किती आहे? आज ती तुमची 18 18 म्हणजे जवळपास आम्ही तुमच्याकडे येऊन 2 महिने आणि 8 दिवस झाले. हा जे काय आहे तर तुम्हाला आम्ही 2 महिन्याचे डोस दिलते बरोबर आहे का नाही? हो. ही आपली किती केळी आहे आपली सगळी 3000 3000 केळीला आपण 2 डोस स्प्रे वगैरे सगळं दिलतं व्यवस्थित अगदी आणि अगदी आपण रात्रीचा व्हिडिओ काढलाय रात्रीचं. म्हणजे वेळेचं आपण गाराने केलं नाही तुम्ही पण आणि आम्ही पण कारण तुम्ही गाराने केलं तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकत नाही आणि आम्ही गाराने केलं तर तुम्ही आमच्याकडून सहकार्याची भावना ठेवू बी शकत नाही कारण मग आम्ही म्हणलं दिवस मावळाच्या पुढं कुठं असं असतं काय तसं असतं का आता राहू अंधार पडला की आम्ही असं म्हणलं तुम्ही तसं म्हणलं तर हा खेळ जुळणार नाही. बरोबर. पण आपण तो जुळून घेतला दोघांनी पण आणि 100% जुळून घेतलं. बरोबर आहे नाही. आणि आज आपण प्लॉटच्या आतमध्ये बसून आपण एक व्हिडिओ काढतोय ह्याचं कारण एकच की ही केळी अगोदर कशी होती आणि आता खालनं वरपर्यंत बघा की ह्याचा जो खालचा पाला आहे हा सुद्धा हिरवा आहे आणि ह्याला जर असा हे बघा मस्त एक काढ हे बघा कडकड वाजतंय ही सुद्धा हिरवा आहे हे बघा कसं काय वाजतंय म्हणजे ह्याच्यात पावर आहे बरोबर आहे का? 100% पावर आहे. मला काय म्हणायचंय मी आल्या ही पण केलं अजून एकदा धावतो आमच्या सोलापूर जिल्ह्यातली करमाळा तालुक्यातली जमीन भुसभुशीत नाही वापरा बायोऑर्गॅनिक सोडल्यानंतर होत तर हिथं जरी आपण असं कुठं जरी हात घातला तर हे बघा आणि बांधलेली नाही बांधलेलं नाही जी. केळी बांधलेली नाही नाही. हे बघा एकदम मोकळी माती झाली चहापत्ती सारखी आणि पत्तीसारखी. हे बघा ही मुळी एकदम पांढरी शिपीत मुळी आणि ही कुठं उकरा हे बघा सहज सहज. मग मला काय म्हणायचंय सर आपण जी आता ही निर्णय घेतला वापरा बायोऑर्गॅनिक वापरण्याचा आणि तुमच्या थोडक्यात तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला
तुम्हाला विश्वास भेटलेला आहे. 100%. बरोबर आहे का नाही? हो. मग आजच्या कंडिशनला जे काय आपले केळी क्षेत्रात जे काही शेतकरी आहेत ते कुणी जानेवारीत लागण केली, कुणी डिसेंबरमध्ये केली, कुणी त्याच्या अगोदर नोव्हेंबरमध्ये केली, काहींनी फेब्रुवारीत केली, काय आता ह्या मार्च महिन्यात सुद्धा लावी द्यात. पण अशा कंडिशनमध्ये काही शेतकरी गेलेले आहेत, काही प्लॉट गेलेले आहेत की ह्या टेम्परेचरने प्लॉट उचला नाहीत बरं का. दुसरी गोष्ट वय खात्यात, तुटाळी वाढल्यात, व्हायरस वाढलाय आणि प्लॉट खालीवर झालाय. मग अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही हा घेतलेला धाडशी निर्णयाचा धडाकेबाज जो रिझल्ट भेटलेला आहे, तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत त्यांनी हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कधीपासून वापरायला सुरुवात केली पाहिजे? म्हणजे केळी बिघडल्यानंतर वापरायला सुरुवात केली पाहिजे, लागण केल्या 8-15 दिवसांनी केली पाहिजे, का ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहतील त्या दिवसापासून केली पाहिजे, का आपले असेच व्हिडिओ वर्षानुवर्ष पाहत राहिले पाहिजे? याची ती सुरुवातपासूनच पाहिजे. कंद लागवड किंवा रोप लागवड केल्यानंतर याची सुरुवात झाली पाहिजे. हा. आणि सुरुवातपासून जर असेल तर हा केळीचा बाग म्हणजे बागच जमेल. हा. आता बुंदा मापला किती भरला बरं? 32, काही 30, काही 31, हा 33. 33. ही लागणीपासून केळीच वय किती आपल्या? आता ह्या 27 तारखेला 3 महिने 7 महिन्याची होईल. ते 27 तारखेला 7 महिन्याची होईल. 7 महिन्याची होती. हो. मग हितनं अगोदर पण तुम्ही केळी करायचा, बरोबर आहे की नाही? ह्या साईडला थोडंसं तुम्ही हितनं अगोदर पण केळी करायचा. मग इतक्या कमी वेळेमध्ये असा बुंदा होणं, ही पाला खालचा हिरवा राहणं, न बांधता केळी एकदम पाल्यात डिस्टन्स पडत केळीची एकदम जोमात वाढ होणं, असं घडायचं का एकदम नाही, सहज? कधीच घडलं नाही. कधीच नाही. कधीच घडलं नाही. कधीच घडलं नाही. आणि हे पानच राहत नव्हते ना, हे पूर्ण मनानेच वाळून- करपे. वाळून जायचे. मनानेच करपे. हा. आज मी माझ्या शेजारचे जे बाग आहेत ना आता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात करपा आहे. आणि आपण करप्यासाठी काय फवारलं? काहीच नाही, फक्त रोअर आणि ग्रोथरच आपण वापरलेलं आहे खालनं आणि वरनं स्प्रे लहान असताना. लहान असताना. आता तर स्प्रे पण नाही, नाहीत, खालनं डोस गेलेत. खालून डोस फक्त आपण आणि ते बी 2 गेले, 10 नाहीत. 10 नाहीत, फक्त 2 आहेत. म्हणजे आपले दोघांचं खरं आहे का नाही? हो, अगदी 100%. हा? म्हणजे असं आहे का बघा, आज मार्केटमध्ये कुठलीही कंपनी असू द्या, कुणी मार्गदर्शक असू द्या, जर रिझल्ट भेटला की ती आवाची सवा बोलतात. आपला शब्द आहे का तसा? नाही. गोगरे सरांचा पहिल्यापासून. नाही. मग विषय असा आहे की बघा, तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन जर असे प्लॉट येत असतील तर जे काही आपले केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, मला काय म्हणायचे, मार्केटमधून आपण प्रत्येक जण जे लागतं, जी गरज आहे, वॉटर सोलेबल, दाणेदार, भेसळ जे काय आहे ते प्रत्येक जण आपण टाकतोय आणि ते टाकावं लागतं. त्याला कोणी म्हणणार नाही हे टाकावं लागणार नाही. पण त्या आहे ह्या शेड्यूलमध्ये, आहे ह्या पद्धतीमध्ये जर वापरा बायोरेनिकची पद्धत जर ऍड केली आणि जर असे बुंदे मोठे होत असतील, करपे येत नसन, झाडाची एकदम सुदृढ पद्धतीने वाढ होत असन, झाड सशक्त वाटत असन, अन्नद्रव्याने तृप्त वाटत असन, केळीत आल्यानंतर करमत असन, तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिककडं वळलं पाहिजे का हे व्हिडिओ पाहत राहिलं पाहिजे? नाही, वळलंच पाहिजे. कारण आपल्याला दिसून आंधळं ऐकून बहिरं, जर आपल्याला काही गोष्टी अशा दिसत आहेत, आपल्याला कुठतरी पाहायला भेटतात, बरं आपण पहिल्या अवस्था, दुसऱ्या अवस्था त्या कॉम्प्युटरवाल्याकडं जाऊन जोडून ते एडिटिंग करायला लावतो की बाबा आपल्या शेतकऱ्यांना एक विश्वास भेटावा. कारण आज विषय काय झालाय की आम्ही असन किंवा मार्केटमधले कुणीही असन, आज कुठतरी झाडं चांगली बघणं आणि तिथं जाऊन व्हिडिओ काढणं ही एक पद्धत झाली. पण आपण ह्या पद्धतीला थोडंसं डायवर्ट केलंय. कसं केलंय की आपण येण्या अगोदर तुमची मुलाखत आहे आपल्याकडे, हो आहे ना, आणि आल्यानंतर दुसरी अवस्थेला ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे व्हिजिटला येतोय, मग 2 महिन्यांनी येऊ, 2.5 महिन्यांनी येऊ किंवा 1.5 महिन्यांनी येऊ, तर त्याच्यानंतर आम्ही तुमची दुसरी मुलाखत घेतोय. मुलाखत घेण्यापाठीमागचा उद्देश आहे की हा प्लॉट जर तुमच्या मनासारखा नाही आला, बरोबर आला, आणि आम्ही जरी तुम्हाला म्हणलं चला प्लॉटवर, आणि जरी तुम्ही आले तरी तुम्ही असं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश देऊ शकता? हो बिलकुल. नाही, न रिझल्ट आता देऊ शकता ना? काय नाही, कसं काय देणार? बरोबर आहे का नाही? रिझल्ट मिळाला म्हणून मी किती वेळा कॉल केले? आतापर्यंत 8-10 फोन झाले असतील तुमचे त्यांना झालेत? हो ना, माझे झाले. त्यांनी नाही तुम्हाला फोन केला, येऊ काय साहेब, येऊ काय, आलाय काय रिझल्ट आला? मी त्यांना बोलवलं, तुम्ही याच मध्ये एकदा भेट द्याच. हा, सगळ्यात महत्वाचं की साहेबांनी आपले व्हिडिओ बघून जसं आपण बुंदे मोजतो तसे स्वतःच बुंदे मोजले. हा, मी स्वतः बुंदे मोजून साहेबांना टाकले मी. नाही, ह्या विषय असा आहे बरं का सर, आपण हे व्हिडिओ का काढतोय की विषय असा आहे की ह्या जमिनीत आपण सहज असा हात घालतोय बरं का. ह्या बघा, सहज हात घालाय की सहज जातो. हिथंच नाही, आपण हिथं जरी म्हणलं तरी ह्या बघा, कुठं बी हात घाला. ह्या बघा, ह्या जेव्हा आता मला थोडंसं बोलायचंय, हे विषय असा ह्या बघा, पांढरी मुळी
ही पांढरी मुळी ही केसासारखी आहे, बरोबर. ही केसासारखी पांढरी मुळी दगडावणी निबार झालेल्या रानात चलन का हो? नाही चालणार. आपल्याकडे 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो, आपण ज्या रोडला खड्डेत जास्त ती रोड सोडून जो रोड प्लेन आहे बिगर खड्ड्याचा त्या रोडने आपल्याला जायचं कळतं. तर ही केसावणी चालणारी मुळी भुसभुशीत जमिनीत चलन का कडक मध्ये चालेल, भुसभुशीत मध्ये चालेल. आहे का नाही? बरं, हिला मी म्हणतो अनेक मार्केटमधलं काय काय आणून टाकून तिला भुसभुशीत बी जरी केलं, पण ह्या मातीत जर अन्नद्रव्य विघटन होऊन जर उपलब्ध नसतील तर त्या मुळीने खायचं काय? हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे भूक लागली आपल्याला थोडक्यात, आणि आता ही मी जी बसलोय ही जेवणाची पद्धत आहे. मी बसलोय आणि भूक लागली आणि मी बसलोय जेवाय, बघा बरं का, पुढं काहीच नाही. खरं आहे. काय खायचं? काय खायचं? तसं ही मुळी समजा जमीन भुसभुशीत आहे आणि ह्या भुसभुशीत जमिनीत ही चलती या, तिचं अन्नद्रव्य ती हुडाकती या, आणि हुडकत असताना तिला अन्नद्रव्य विघटन झालेले भेटत नाहीत. अन्नद्रव्य भरपूर आहेत, बरोबर आहे का नाही? बघा, आपण गहू खातो का? गव्हाचं पीठ तयार करून कणिक मळून चपाती खातो, चपाती खातो का नाही? मग आज आपलं काय झालंय, आपण डायरेक्टच असं आणून ठेवल्यात ही गहू, ही वांग्याची भाजी नाही, ही वांग आणि ही चटणी आणि ती मिरची ठेसा काय असेल ती, हे मीठ, आणि बघा उद्या कण खा. होऊ शकतं का असं? कधीच नाही होणार. तसं ह्या जमिनीत आपण जे काय टाकतो त्याचं विघटन होणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे ते विघटन नाही झालं तर जमीन हारडे येऊन आपल्या जमिनीत गवत उगवायचं सुद्धा एक टाइम बंद होईल. मग ही जी काय आपले व्हिडिओ पाहणारे केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ना, आपण प्रत्येक जण कष्ट करतो, खर्च करतो, कुठलंही पीक करताना आपण वेळ देतो त्या पिकाला, आणि आपण एखाद्या नातेवाईकात कोणाचा जर कार्यक्रम असेल तर तिथं जायला सुद्धा आपण टाळतो, का तर आपल्याला जीव हिथं गुटलेला असतो. बरोबर आहे ना. आणि हिथं जीव गुटलेला असताना आपण ती टाळीतो आणि हिथं येऊन आपण सगळं कष्ट करतो, वेळ देतो, ह्याला खर्च करतो, आणि ही जर अपेक्षित हे जर वाढ झाली नाही तर जी स्वतःच्या मनाला जी एक वाईट वाटतं ते मार्केटमध्ये न नात्यात, न गावात, न मित्रमंडळीत, न भावकीत कोणालाच सांगायचं नसतं. वेळ अशी ती त्या कष्टकऱ्यावर की हिथं सगळं प्रामाणिक कष्ट करीत असताना ज्यावेळेस पीक अपेक्षित वयानुसार वाढत नाही आणि पीक बिघडतं त्यावेळेस खर्च वाढलेला असतो. खर्च वाढून ज्यावेळेस इकडून तिकडून उचकापाचका केलेला तो आता ह्याच्यातनं उत्पादन निघून जाईन का नाही ही शाश्वती ज्यावेळेस स्वतःच्या मनाला वाटते त्यावेळेस त्या कष्टकरी शेतकऱ्याला जाणीव आहे की माझं काय चुकलं, आणि ती काहीच चुकलं नाही. आपण प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने शेती बरोबर करतोय. फक्त आपण आपल्या पद्धतीमध्ये एक वेळेस फक्त 2 महिन्याचं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेऊन वापरून पहा, आणि ही जर तुमच्या बरोबर बोललं तर तुम्ही कंटिन्यू करा. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे? झाड आपल्याशी बोलतो ना, ही बोलतंय. मला काय म्हणायचं बघा बरं का साहेब, एका शब्दाचं आता तुम्ही बरोबर उत्तर देणार आहे. आता आपण एकामेकाला बोलतोय, ही व्हिडिओ पाहणारे म्हणला पण आपण बोलतोय, हे ऐकाय येतंय, व्हिडिओच चालू आहे, आपण बोलतोय, आपले एकामेकाला विचार जुळले, मन जुळले, आपले विचार आवडले एकामेकाला, तर आपण हितनं गेल्यानंतर एकामेकाला काय म्हणतो, साहेब चहा घेऊ, साहेब जेवण करा, कधी आलेत तुम्ही, काय, ही एक हितगुज झालं, आपलं माणुसकी झाली. मग आपण एकामेकाला बोललो तर आपले विचार पटले तर आपण जेवायपर्यंत जातो, नाश्त्यापर्यंत जातो, चहापर्यंत जातो. बघा बरं का, हे झालं बोलतोय, ऐका येतंय, हितनं विचार हितनं होतो लगेच. आता ह्याच्यापाशी मी म्हणतो, ह्याच्या बुंद्यात आपण कानात हिथं कुठतरी असं बसून आवळून जर सांगितलं, केळी माझ्या रानात तुला लावले आणि तुला यावं लागन, तू जर नाही आली तर मग माझं लय अवघड आहे, मी गावात सरपंच आहे, मी पाटील आहे, मी सदस्य आहे, किंवा माझं गावातलं मोठं नाव आहे, किंवा मी गरीब आहे पण मी कष्टाळू आहे, तुला यावं लागन, माझ्याकडे काही परिस्थिती नाही, तुला काहीच खायला टाकायची नाही, दाणेदार वॉटर सुलेबल द्यायची नाही, वापरा बायोनिक सोडायची, पण तुला यावं लागन. कशी येईन ती? नाही येईन किती, मी सांगतो तुम्हाला, येईन ती येईन, पण ती तुम्हाला उत्पादन देणार नाही अपेक्षित येणार. मला काय म्हणायचं बघा, बारीक जर अभ्यास केला, ह्यात बघणारे, बोलणारे, ऐकणारे इतके हुशार असतात की बोलणारापासून ऐकणाराला हुशार असतो. ऐकणाराला फक्त एकच करायचं असतं की फक्त चूक काढायची असते, फक्त चूक काढायची असते. पण ज्या वेळेस मला काय म्हणायचं, पाण्यात पडल्यानंतर हातपाय कसं हलवायचं ही पडणाराला माहिती, तसं ज्या वेळेस माणूस बोलतो, बोलणारा माणूस मी म्हणतो चुका नाही करायला, आपलाच म्हणून द्या ना विषय सोडून, बरोबर आहे का नाही? पण आपली माणसं आडवं लावायला तयार आहेत, पण पुढं होऊन एखाद्याला सुधारवायला कोणी तयार नाही. मग मला लय कळतं तर माझ्यामुळं
कुणाचं चांगलं होतं नसेल तर मग मला काय कळतं? बरोबर. माझ्यामुळं जर कोणाचं चांगलं होत नसेल तर मग मला काय कळतं ही जगाला कळतं. पण आपल्यामुळं कोणाचं तरी चांगलं होत असेल तर ती 100% आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते करताना आपल्याला किती जणांनी जरी येड्यात काढलं तरी आपण तिकडं लक्ष द्यायचं नाही. मग हे वापरा बायोनिकचे जे व्हिडिओ पाहतात माझे शेतकरी मित्र, तर तुम्हाला एकदा अगदी हात जोडून विनंती, सर अगदी रात्रीचा म्हणजे प्लॉट व्हिजिट झाली, रात्रीचं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, आज आम्ही दिवसा आलोय. तुम्हाला हात जोडून विनंती का म्हणतोय, हे आमचे व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकात हे व्हिडिओ शेअर करत जावा, स्टेटसला ठेवत जावा. ह्याचं कारण असं की आज विषय असा आहे की आपला मित्र नातेवाईक कुणी जर तारांबळीत असेल तर तो सहज म्हणतो एक मला 10,000 भेटतील का, 5,000 भेटतील का, 1,00,000 रुपये भेटतील का. ज्या त्या अडचणींनुसार प्रत्येकजण आपल्याला एकामेकाला पैसे मागत असतो. पण आपला तो शेतकरी आपल्याला पैसे मागत असताना तुम्ही जर त्यांना म्हणले की साहेब तुम्ही वापरा बायोनिक बद्दल काय माहिती का, नाही का, मी व्हिडिओ बघतोय, मी तुम्हाला एक व्हिडिओ सेंड करतो, आणि तुम्ही सहजासहजी एखादा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकाला मित्राला सेंड केला, त्यांनी ती पाहिला मनावर घेतला आणि वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलं आणि तुमच्यासारखा त्यांनी पण ह्या प्लॉटमध्ये त्यांच्या सुधारणा झाली, तर आपण जे एकामेकाला 5-10 हजार रुपये, लाख रुपये देतोय, तर ती देण्यापासून जर तुम्ही चांगला सल्ला दिला तर त्या आपल्या मित्राला नातेवाईकाला आपल्या एकामेकांना उसनवारी पैसे मागायची गरज पडणार नाही. इतका खूप मोठा ही संदेश आहे आणि सल्ला आहे. फक्त व्हिडिओ सोडायचा आहे, शेअर करायचा आहे, करायचं आहे किंवा स्टेटसला ठेवायचा. हे आपलं पाहून आपली माणसं वाचतेन. आज मला काय म्हणायचंय, तुम्ही असन मी असन किंवा आपल्या नात्यातला कोणी असन 5-10 हजार रुपये मागितले, आपण दिलं, माघारी मागतो का नाही हो? मग मागतोच नाही का आपण तर सोडून देतो. पण हा वापरा बायोनिकचा जर आपण सल्ला दिला की हे बघा बरं थोडासा अभ्यास करून, मी बी खूप व्हिडिओ झालं बघतोय, मी वापरले, मी बी रिझल्ट घेतलाय, तुम्ही वापरून पहा, तर मी म्हणतो तुम्ही तुमच्या अभ्यासाने समजा आता ह्याला मी म्हणतो 15-20 किलोचा गड काढत असताना बरं का, तुमच्या अभ्यासाने कितीपर्यंत काढलाय आतापर्यंत? नाही, मी आधी बाग सगळे चांगले काढलेले आहेत. मला 28-30 रातचाही बाग मला मिळाला. नाही, तुम्ही 35चा काढून दे, पण आता सरासरी ह्या अशा कंडिशनला आपल्या भागामध्ये सरासरी कितीचा घड निघतो? सरासरी 18-20-22 पर्यंत निघतो. 22 म्हणतात, मी म्हणतो 25 पर्यंत निघत असेल बघा बरं का, एकदम हायेस्ट. पण ती गावात तुमच्या हायेस्ट झाला 25 मध्ये. मग मी म्हणतो हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरल्यामुळे जर 5 किलोनी घाडाचं वजन वाढत असेल आणि प्लॉट कुठंच वय खात नसेल, गाचा दरीत नसेल, वयात येऊन बरोबर कटिंगला येत असेल, तर वापरा बायोनिक कसल्याच पद्धतीने कुठंच कसं चुकीचं नाही आणि माग पण नाही. आणि पण चुकीचं नाहीच आहे ते. मला त्याचा अनुभव येऊन गेला ना, नाही अनुभवातून मी बोलतोय. आज मी तुम्हाला सांगतो, मला कमीत कमी 30ची रास बसली पाहिजे. तुम्ही कंटिन्यू केल्यावर तुमच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होणार आहेत. आता आमच्या 30ची रास बसलीच बरं पाहिजे. का, ऐका, आमच्या माड्या तालुक्यामधले निमगाव टी म्हणून गाव आहे, तिथले बाळासाहेब शिंदे म्हणून आहेत, समाधान भगत सरांनी मार्गदर्शन त्यांचा केलं. व्हिडिओ पाहिला. नाही अजून टाकायचं आहे का, तुम्हाला सांगतो आता ते एक आता. शिंदे सरांचा नाही ते भरपूर आहेत शिंदे सरांचे व्हिडिओ. भगत सरांचा बी एक पाहिला मी. हा, विषय असा आहे की त्यांच्या बुंदा मोपला त्यांनी कंटिन्यू केलं, अगदी माळ रानावरती केळ्या, आणि त्यांना खूप शेजाऱ्यांनी वगैरे सांगितलं इथं किती जरी कष्ट केलं तरी 25 किलोच्या पुढे रास बसत नाही. आता त्यांचा विषय असा झाला की आम्ही सहज बुंदा मोपला कमीत कमी 42, जास्तीत जास्त 48 बघा बरं. आणि त्यांनी बायांना जी काय महिला येतात आपल्या पहिल्यांदा पूजा कराय घाडाची, त्यावेळेस घड चोलला होता एक, त्यांना देऊन टाकला त्यांनी, तर ते भरला होता 47. मग 47 किलो भरला, तर मग आम्ही म्हणलं एक 35, 37, 38 पर्यंत त्रास बसन ह्यांना. तर योगायोग असा की कटिंगला गाडी आली, त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्ही तिथे गेलो आणि सहज गड आणला आणि टाकला काट्यावर. गड किती भराव? 52-55 पुढे आला असेल. 54 गाठाचं वजन आलं. मग मग मला काय म्हणायचं, 54 आलं, सरासरी त्यांना 45-50 जरी बसली तरी ती काय थोडी झाली का? थोडी नाही. मग विषय असा आहे की ते आज खूप शेतकरी समाधानी आहेत. मग हे आपले जे काही जेवढे आता हे व्हिडिओ पाहतात शेतकरी, कोणाची दुकानं आहेत, कोणाला केळीतला खूप मोठा अनुभव आहे, जुने आहेत, कोण नवीन आहेत, मी म्हणतो आपल्या ज्ञानात भर जर आपण टाकली तर 100% आपली प्रगती होणार आहे. पण आपण जर आपल्या ज्ञानात भर नाही टाकली तर मग आपण जे करतोय ती आपण सारखं रासायनिक टाकून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी करतो. मग वापरा बायोनिक जर ऍड केलं तर उत्पादन वाढतंय, सेंद्रिय कर्ब वाढतोय आणि आपण टाकलेली खतं लागू होते, त्याची परिस्थिती आपल्या समोर आहे. बरोबर आहे का नाही? 100% मी अतिशय समाधानी आहे. ह्या आपल्या वापरा बायोनिकचे जे मालक आहेत
ह्या मालकांनी ही टेक्नॉलॉजी अशी युनिक बनवली आहे की त्याच्यामध्ये कंटेन 34 आहेत आणि टाकलेल्या कुठल्याही खताचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे आणि पिकाचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे आज बोलणं एवढं तोलणं आणि इथं दिसणं अजिबात सोपं नाही. सोपं त्याची प्रचिती आज तुम्ही आणि झाड देते आणि ह्याच्यापासून आपण वेगळं काय सांगणार आहे? दिवसातून 3 वेळा चक्रा मारतो मी इथं. कारामताई हा बाकीच्या करपे आल्यात ती मारतात 3-3 वेळा. नाही एकदा रानात यायची 45 दिवसात पाणी सोडाय पुरतं येते जशी येईल तशी येईल. काय करणार? यांना फोटो पाठवले त्या दिवशी संध्याकाळी 6-6:30 झाले ते बागेतच होतो मी. बागेतच होते सर. हा. तर तुम्ही आजच्या परिस्थितीला ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहेत? इथनं पुढे कंटिन्यू करायची आपल्याला. हो हो ओके. केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरांनी जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमचे जे वापरा बायोऑर्गॅनिकचे सहकारी आहेत त्यांची आज मी तुम्हाला ओळख करून देतो. तुमच्या शेजारी बसले ते आपले बारामतीचे विश्वास कोकणे सर, नमस्कार. हे आपले गजानन साळुंके सर करमाळा, हा ह्यांनी मार्गदर्शन दिले हे आपले गोगरे सर. घोगरे सर, कॅमेरा धरला ते आपले समाधान भगत सर. म्हणजे आमच्या सर्वांच्या वतीने तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तशी माहिती दिली अगदी मनापासून प्रामाणिकपणे, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिककडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जमीन भुसभुशीत आहे का दावली, खालनं वरपर्यंत पाला कसा आहे दावलाय, कार्पे आहे का दावलाय, खूप बारकावे आपण दावले. बरोबर. मग केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या जळगावच्या वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यावर, प्लॉट गुतल्यावर, अगदी गच्चा धरल्यावर वापरलं पाहिजे का पहिल्यापासून वापरलं पाहिजे, वापरल्यानंतर कंटिन्यू वापरलं पाहिजे का दरसोड केलं पाहिजे, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर केळी क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याने वापरा बायोऑर्गॅनिकचा वापर केलाच पाहिजे आणि तो केल्याने त्याचा 100% रिझल्ट आपल्याला मिळतोच. हा ही 100% गॅरंटी आहे त्याची. हा, कारण ही बाट पाठीमागे बोलते. हो तर तुम्ही जसं घडलं तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली त्याबद्दल सर तुमचं आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या सर्व सहकाऱ्यांकडून, रामेश्वर घोगरे सरांकडून, भगत सरांकडून, गजानन साळुंके सरांकडून, बारामतीचे विश्वास कोकणे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. नमस्कार.